सलग 3 टर्मची हॅट्रिक, अनेक मातब्बरांना पाणी पाजत मिरजेची आमदारकी गेली 15 वर्ष एका हाती ठेवणारा भाजपचा हा चेहरा म्हणजे सुरेश खाडे। आमदारकी, पालकमंत्री आणि मंत्रीपद असा राजकीय चढता भाजणीचा इतिहास असणाऱ्या खाडेंनी मिरजेत कुठल्याच प्रतिस्पर्ध्याला टिकू दिलं नाही। मिरजेत फक्त आपणच अशा वर्चस्वाच्या राजकारणातून त्यांनी मतदारसंघात पकड मिळवली। पण डाव पलटलाय। लोकसभेला मिरजेतून महायुतीच्या बाजूने मायनस मध्ये लीड गेलाय। आकडा सांगतोय विद्यमान आमदार खाडे साहेब यांची आमदारकी धोक्यात आहे। म्हणूनच खाडेंना पराभवाचा धडा शिकवण्यासाठी अनेक मातब्बर मिरजसाठी तयारी करतायत। अगदी त्यात लोकसभेला डिपॉझिट जप्त झालेल्या ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचंही नाव आहे। खाडेंच्या आमदारकीचा चौकार रोखण्यासाठी डझनभर इच्छुक उमेदवार नेमके आहेत तरी कोण? यापैकी भाजपचा पराभव करत मिरजचा खाडेंचा बालेकिल्ला ढासळवण्याची हिंमत नेमकी कुणाच्यात आहे? मविया ते महायुती यांच्यात मिरजसाठी चाललेली रस्सीखेच ते मिरजच्या स्थानिक जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने, त्याचाच हा सविस्तर आढावा। हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय वारं आमदारकीचं। सांगलीचे पालकमंत्री आणि मिरज विधानसभेचे स्टँडिंग आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात लढत देण्यासाठी तब्बल 2 डझनभर इच्छुकांनी राजकारण तापवायला सुरुवात केली। लोकसभेला मिरजेतून भाजपचं लीड घटल्यानं यातल्या अनेकांना आता आमदारकीची स्वप्नही पडू लागले। खरं तर 2009 मध्ये नव्यानं तयार झालेला मिरज हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाला। तेव्हापासून ते सलग 3 टर्म भाजपच्या तिकिटावर वन साइड निवडणूक जिंकण्याचा करिश्मा हा सुरेश खाडेंनी केलाय। खरं तर खाडेंच्या पराभव करणं तशी फार अवघड गोष्ट नाही, पण विरोधकांच्यात एकी कमी आणि बेकी जास्त। 2009 ला राष्ट्रवादी काँग्रेस, 2014 ला काँग्रेस, तर 2019 ला बाळासाहेब हुनमार यांनी स्वाभिमानीकडून खाडेंना लढत दिली खरी, पण खाडे मोठ्या लीडनं दणक्यात विजयी झाले। खाडे कामगार मंत्री झाले। जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्यानं सांगलीतील त्यांचं वजनही वाढलं। पण याच पालकमंत्र्यांना आपल्याच हक्काच्या बालेकिल्ल्यातून विधानसभेला मायनस मध्ये जावं लागले। त्यामुळे खाडेंच्या राजकीय वर्चस्वाला सव्वाशे रोवण्यासाठी अनेक इच्छुकांनी सध्या दंड थोपटले। अर्थात त्यात पहिलं नाव येतं ते प्राध्यापक मोहन वनखंडे यांचं। खरं तर खाडेंच्या राजकारणाच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे वनखंडे हे त्यांचे स्वीय सहाय्यक। खाडेंच्या राजकीय मोर्चेबांधणीपासून ते प्रशासकीय कामांची पूर्तता करण्यापर्यंत पडदे आडून सगळी सूत्र वनखंडेच चालवत होते। पण सुरेश खाडेंना पालकमंत्रीपद भेटल्यानंतर या राम लक्ष्मण जोडगोळीत एक मिठाचा खडा पडला। दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले। तब्बल 1.5 दशकांच्या राजकीय जनसंपर्काच्या जोरावर सध्या ते खाडेंऐवजी आपल्याला तिकीट मिळावं यासाठी लॉबिंग करतायत। दुसऱ्या बाजूला महायुतीतूनच जनसुराज्य शक्तीनं मतदारसंघावर प्रबळ दावा केलाय। राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर जनसुराज्यने आपल्या वाट्याला मिळणारा विकास कामाचा निधी मिरज मतदारसंघासाठी खेचून आणला होता। पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी मिरजेतील मेळाव्यात मिरजेवर केलेला दावा आणि यानंतर प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मिरजची जागा जनसुराज्यच लढवेल अशी ठाम भूमिका घेतल्यानं पालकमंत्र्यांनाच उमेदवारीसाठी धडपड करण्याची वेळ मिरजमध्ये आली। त्यात शिंदे गटाकडूनही युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी गावभेट दौरे करून उमेदवारीचा एल्गार केलाय। थोडक्यात महायुतीमध्ये मिरजची जागा कोण लढवणार यावरून बराच झांगडगोत्ता असल्याचं पाहायला मिळत आहे। दुसऱ्या बाजूला मवियामध्येही उमेदवारीचा जोर काही कमी नाही। काँग्रेसमधून ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलेल्या प्राध्यापक सिद्धार्थ जाधवांनी काहीही झालं तरी निवडणूक लढवणारच असा जणू पण केला। बाळासाहेब हुनमार यांनी आतापर्यंत जमलं नाही, पण 2024 ला एक गाव आणि 2 तुकडे करायचेच असा चंग बांधल्यानं खाडेंसाठी आमदारकी वाटते तितकी सोपी नक्कीच नाही। महेश कुमार कांबळे, महेंद्र गाडे, महादेव दबडे, इंद्रजित घाटे, CR सांगलीकर, अशोक कांबळे अशा 1 ना 2 डझन इच्छुकांची भाऊगर्दी एकट्या मिरजसाठी झाल्यानं मिरजच्या आमदारकीचा तिढा आणखीनच गुंतागुंतीचा झालाय। त्यात सुरेश खाडेंनी त्या टायमिंगला आपल्या मुलगा सुशांत खाडे याचं पॉलिटिकल लॉन्चिंग करण्यासाठी खेळी केलीच तर मिरजचं राजकारण गरमागरमीचं होऊ शकतं। त्यात निवडून आल्यानंतर खाडे गायब होतात आणि पुढच्या निवडणुकीआधी वर्षभर हात सैल सोडतात असं तोंडसुख त्यांच्यावर नेहमीच घेतलं जातं। मनी आणि मसल पॉवर असल्यामुळे पक्षापेक्षा आपलं बस्तान बसवण्यात त्यांचा जास्त इंटरेस्ट असतो असा आरोपही त्यांच्यावर वारंवार होत असतो। म्हणूनच जिल्हाध्यक्षांपासून खासदारापर्यंतची सगळी मंडळी त्यांना थोडीफार टरकून असल्याचं बोललं जातं। आपल्या मतदारसंघातील खड्डे नीट करता आले नाहीत। अनेक योजना प्रकल्प हे गोगलगाईच्या संत गतीने पुढे सरकत आहेत।
अर्थात पायाभूत सुविधा आणि औद्योगिक जाळं या सगळ्या पातळ्यांवर खाडे साहेबांची उदासीनता पाहता मिरजची जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे चान्सेस सध्या जास्त वाढले. पण वाढलेल्या इच्छुकांची भावगर्दी पाहता गटतट आणि बंडखोरी झालीच तर विस्कटलेलं मतदान खाडे साहेबांच्या पथ्यावर पडू शकतं एवढं मात्र नक्की. त्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा खाडे की वनखंडे यांना उमेदवारी मिळते ते पाहणं इंटरेस्टिंग असेल. जनसुराज्य पक्ष सोबतच ठाकरे गटाकडून सिद्धार्थ जाधव, राष्ट्रवादीकडून बाळासाहेब होनमारे सुद्धा मिरजमध्ये नशीब आजमावताना दिसतील. हे सगळं डिकोडिंग असं सांगताय की सुरेश खाडे आमदारकीसाठी यंदा काठावर असून महाविकास आघाडीनं एकी दाखवली तर मिरजचा भाजपचा बालेकिल्ला आरामशीर ढासळू शकतो. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, मिरजचा पुढचा आमदार कोण? सुरेश खाडे, मोहन वनखंडे, बाळासाहेब होनमारे, सिद्धार्थ जाधव की आणखी कोणी? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.